डीजे वाला गाणं वाजलं पाहिजे ना दादे. नाव गाजतंय शिवेंद्र सिंह राजे, नाव गाजतंय बाबा राजे. रवी भैयाला मी विनंती करतो, रवी भैया कुठं सगळ्यांनी जल्लोषानं स्वागत केलं आणि खऱ्या अर्थानं आजचा हा महामेळावा घेतला. बाबा राजे, या ढोणे कॉलनीचं आणि या पंचक्रोशीच्या विकासाचं वैभव त्यांनी तुमच्या डोळ्यात पाहिलं आणि तो विकास तुम्ही सातत्यानं 20 वर्ष या सातारा शहरामध्ये आपण उभा केलाय. आणि म्हणूनच आपल्या राजाला आशीर्वाद देण्यासाठी महिला भगिनींना आणि एक वस्तुस्थिती आहे. बाबा राजे, आपण सातारा जावळीच्या मातीत काम करतो. आजच्या या विधानसभेच्या इलेक्शनचे आपले सर्वांचे लाडके दैवत, आपले नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजे यांच्या प्रचारार्थ ही सभा आपण आयोजित केलेली आहे. ही सभेसाठी सर्व उपस्थित आदरणीय व्यासपीठ, सर्व ढोणे कुटुंबीय, सर्व मित्रसमूह, आमचे बंधू राजू भैया भोसले, अमोल दादा, किरण ढोणे, गजेंद्र ढोणे, तसेच आमचे बंधू ज्ञानेश्वर ढोणे, दिगंबर ढोणे, देवेंद्र, वीरेंद्र, रुद्र, पूर्ण ढोणे परिवार आणि वार्ड हाच माझा परिवार नेहमी आपण समजतो आणि तोच माझा मेन परिवार आहे. आज रवींद्र ढोणे जो उभा आहे त्याला फक्त एकच कारण आहे की त्याच्या मागे अगदी वडीलधाऱ्यासारखे, मोठ्या भावासारखे ठाम व्यक्ती राहणारी म्हणजे ते आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले बाबाराजेंबद्दल जेवढं बोलल तेवढं कमी आहे. कारण का आज एक फॅक्ट सांगतो की बोलायचं महाराज साहेब बरंच काय असतं, पण तुमच्या पुढे गेलो की बरंच सगळं मी विसरून जातो. कारण का एक आदरयुक्त भीती किंवा आदरयुक्त हे असतं की महाराजांना कामं सांगायची किती. कारण का म्हणे की देणाऱ्याचे हात थांबतात, पण बाबांचे आजपर्यंत माझ्या वॉर्डाच्या बाबतीत कधीही हात थांबले नाहीत. बऱ्याच वेळा असे प्रसंग आले की कामं मी सांगितली आणि कधीही बाबांनी ती डावलली नाहीत, त्याच कामावर डबल निधी पडलेला आहे. पण महाराज साहेबांनी कधीही असं म्हणलं नाही की बाबा तुझ्या भागात एवढी कामं मोठ्या प्रमाणात झाली. माझ्या बाबतीत मगाशी भैयांनी सांगितलं की आपण ज्यावेळेस कोरोनाचा काळ चालू होता, कोरोनाच्या पिरियडमध्ये ज्यावेळेस सगळ्यांची बहीण भावाची किंवा कुटुंबातलं कोणी सदस्य एकामेकाशी किंवा कोणी जवळ जात नव्हता, ज्यावेळेस आपण अन्नदानाचं किंवा अन्नाचं एक पॅकेज केलं की आपल्या कुटुंबात जे आपण खातो ते आपल्या माता भगिनींसाठी, आपल्या मित्र परिवारासाठी हे सुद्धा असावं, हे पूर्ण बाबांनी आपल्याला त्याबाबत पाठिंबा दिलता, बाबांनी नियोजन करून दिलतं. मला वाटतं महाराज साहेब ह्या ग्राउंडवर चालते आणि बाबांच्या हस्तेच आपण त्याचं वाटप केलं. त्यावेळेस माझ्या बरोबर महाराज साहेबांवर सुद्धा केस झालती. बाबांचा अतिशय एक चांगला गुण आहे की कधीही कार्यकर्त्याची पाठ सोडत नाहीत आणि कुठलाही प्रसंग असो, कुठलीही अडचण असो, कधीही बाबांनी कुठल्याच कार्यकर्त्याची पाठ सोडली नाही. आज जे आपण या भागाची सातारचे जो विकास पाहतोय त्याला दोन्ही राजे हे कारणीभूत आहेत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंनी सुद्धा महाराज साहेबांनी चांगल्या पद्धतीने शहराचा विकास केला. तसंच बाबाराजेंनी आपल्या सातारा, जावली, परळी, कोरे या भागात
जास्तीत जास्त मगाशी वक्त्यांनी सांगितलं की कुठेही म्हणजे पोटातलं पाणी सुद्धा हलणार नाही अशा पद्धतीनं ते कामं झालेत. महाराजांचा मतदारसंघ 30% हा डोंगरी भाग आहे. या डोंगरी भागात कामं करत असताना वाड्या वस्ती 15 गावाच्या अक्षरशः महाराष्ट्रावर आम्ही फिरलो, बाबांच्या मागे गेलो. त्यावेळेस बघितलं की 10-10 घरांचं गाव असलेल्या त्या ठिकाणी जाऊन महाराज साहेबांनी भेट दिले, की ज्या ठिकाणी चालत जावायचा कधीही प्रसंग यायचा त्या ठिकाणी सुद्धा महाराज साहेब थांबले नाहीत, त्या वाड्या वस्त्यांना भेट दिले. मला नाही वाटत की महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदारांच्या इथे एवढा निधी आलाय आणि एवढा मोठ्या प्रमाणात विकास झालाय. आज बाबांची 6वी टर्म चालू आहे आणि मी सर्वांनाच विनंती आणि आपल्यावर एक महाराज साहेबांचं म्हणजे कैलासवासी भाऊसाहेब महाराजांपासून मला वाटते पश्चिम सातारा मधील सर्वच आपण नागरिक, सर्व माता भगिनी कायम आपण राजघराण्याच्या मागे राहिलोय आणि राजघराण कुटुंब हेच आपला परिवार समजून आपण मागे राहिलोय. अनेक इलेक्शन माझ्या परिवारानं पाहिली, मी पाहिली, पण आजपर्यंत बाबा राजेंसारखा, उदयनराजेंसारखा व भाऊसाहेब महाराजांसारखा हा विकास ना सातारामध्ये कधी झालाय नाही, ह्याच्या पुढे होणार आहे. आता इलेक्शन आहे, आता सगळ्यांना उमेदवारांना पाहुणे दिसतील, मित्र दिसतील, आपले रिलेशन दिसतील, पण आपलं जे नातं आहे, रिलेशन आहे, हे फक्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचीच आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. कारण का सांगतो, इलेक्शन झालं की जसं एखाद्या गावात आपण यात्रा असती, त्या यात्रेला हौशे नवशे सगळे येत असतात. मूळ जो देव आहे ते आपले सर्वांचे शिवेंद्रराजे भोसले बाबाराजे आहेत. यात्रा झाली की ज्याच्या अंगात येतं, हलगी वाजली की सुरुवात होती, तो निघून जातो लगेच. तशा प्रकारे आता महाराजांच्या विरोधात जी लोक उभी राहिले, यांना सातारच्या एकाही माणसाचं, एकाही गल्लीतलं किंवा एकाही एरियाचं नाव माहित नाहीये. ही 5-10 वर्षात कधीही आपण आजपर्यंत माणसं बघितलेली नाहीयेत आणि आता त्यांना आपले पाहुणे दिसतात. आता दुपारी एक जण इथं आलता, तो म्हणला मी ह्याच्यातनं उभा आहे, असं आमचे पाहुणे इथं राहतात. त्याला एकच सांगितलं की बाबा रे, इथं फक्त तू सारखाच जा, कारण का आमचा देव आणि आमचा नेता हा फक्त शिवेंद्रराजे भोसले आहेत. माझी सर्वांना माता भगिनींना विशेषतः कळकळून विनंती आहे की सकाळच्या 17 ते 20 तारखेला आपापल्या केंद्रावर जाऊन महाराज साहेबांचं आपलं 3 नंबरला बटन, कमळाचं चिन्ह आहे. सर्वांना हात जोडून विनंती की इथं ज्या उपस्थित माता भगिनी आहेत, सर्व मित्र परिवार आहे, त्यांना मी मनापासून नम्र विनंती करतो. कारण का राजघराण्याचे, बाबांचे दोन्ही परिवार व आपल्या वॉर्डावरचे ऋण फेडायची ही वेळ आलेली आहे. संघर्ष जरी छोटा असेल, असं आपण म्हणतो की बाबा योद्धा मोठा पुढे उभा नाहीये, मग आपण काय करायचं, मतदान करून महाराज निवडूनच येणार आहे. कुणीही गाळ राहू नका, कुणीही मतदान टाळू नका, कारण का बाबांना निवडून यायचंच आहे, येणारच आहे, पण आपल्याला महाराजांना महाराष्ट्रात 1 नंबर आणायचे, हे सर्वांनी ध्यानात ठेवा आणि याच पद्धतीने आपण पुढे जाणार आहे. कारण का महाराजांना पुढे पण काम आहेत, पण बाबांच्या विषयी आज बोलण्याची संधी नेहमीच येते, पण थोडस जास्त बोलायचं होतं. आज मुस्लिम समाजाच्या खारेवीर मशीदपाशी 90 लाख रुपयाचं 40-45 वर्ष झालं त्यांना जे काही लोक फसवत होती, तेव्हा आम्ही समाज मंदिर देतो, ते महाराज साहेबांनी एका मिनिटात ज्यावेळेस समाज सर्व भेटला त्यावेळेस त्यांना 90 लाखाचं समाज मंदिर दिलं. तसंच आता कुणबी समाजाच्या अध्यक्षांनी बाबांना आपला पाठिंबा जाहीर केला समाजानं, त्यांना सुद्धा बाबांनी 80 लाखाचं समाज मंदिर दिलं. अशी अनेक विकास कामं आपल्या भागात, ही फक्त निमित्त मात्र रवींद्र ढोणे, पण याच्या मागे काम करणारी जी शक्ती आहे, जी ताकद आहे, ती फक्त आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंची आहे. त्यामुळं सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपल्याला, मला वाटते गेल्या एका मीटिंग मध्ये आपल्या नगरसेवकांनी सांगितलं की जास्त ज्या ठिकाणी केंद्रावर मतदान होईल बाबांना, ती पैज लागलेली त्या ठिकाणी विकास व निधी जास्त दिला जाईल. सर्वांना माझी विनंती की येणाऱ्या 20 तारखेला आपापल्या केंद्रावर जाऊन 3 नंबरचं बटन, आपलं कमळाचं चिन्ह आहे, बटन दाबावं आणि जास्तीत जास्त मतांनी आपण महाराज साहेबांना विजयी करायचंय. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, थोडासा वेळ घेतोय, की आपल्या भागात महत्वाचं म्हणजे तुम्ही मला परत संधी देणार आहे ना. जर मला संधी द्यायची असेल तर एक लक्षात ठेवा की देव मंदिरात जर असेल तरच भक्तीला जाऊ शकतो, आणि आपला सर्वांचा देव एकच आहे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, हे सर्वांनी लक्षात ठेवा. कारण का मंदिर आहे, त्या मंदिरात देव आहे आणि आपण सगळे भक्त आहे. त्या भक्ताला नेहमी आशीर्वाद आणि मार्गदर्शन आणि चांगलंच सांगितलेलं आहे, चांगला विकास केलेला आहे, ते फक्त बाबांनीच केलेला आहे. तसेच आपले सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती उदयनसिंहराजे भोसले
महाराज साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला सर्वांना सहकार्य इथं केले आणि आज दोन्ही राजकुटुंब हे एकत्र आहेत. त्यामुळे चांगल्या पद्धतीनं शांततामय आणि चांगल्या पद्धतीनं महत्वाचं इलेक्शन चाललेलं आहे, काम करतायत. तसंच आपण सर्वांनी आपले गट आपल्या सगळ्या बाजू साईडला ठेवून आपल्या केंद्रावर जाऊन 20 तारखेला 3 नंबरचं बटन बाबांना मतदान करायचंय आणि महत्वाचं सर्वांनी टॉर्च दाखवून एकदा सर्वांनी बाबांच्या नावाचा घोषणा द्यायची. मग आपण मतदान फायनल जाऊन द्यायचं आहे. सर्वांनी माता भगिनींना विनंती, सर्वांनी टॉर्च वर्च करा. याच पद्धतीनं आपण सर्वांनी जाऊन 3 तारखेला बाबा राजे तुम आगे बढ़ो. फक्त आता एकच लक्षात ठेवा की आपल्याला आपल्या भागातून पश्चिम सातारा मधून जास्तीत जास्त बाबांना लीड द्यायचंय. सातारा शहरातच सांगेल, इलेक्शन हे जरी बाबा उभे असतील, जरी महाराज साहेब उभे असतील, तरी हे इलेक्शन आपलं सर्वांचंच आहे. आपण सर्वांनी 3 तारखेला 20 तारखेला जाऊन 3 नंबरचं आपलं कमळाचं बटन दाबायचं आहे आणि आपण इथं सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे आपल्याला मार्गदर्शन करतील. तरी सर्वांना विनंती आहे की ते शांतपणे सर्वांनी ऐकावं. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. सातारा विधानसभा या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपले लाडके नगरसेवक रविभैया ढोणे यांनी हा निवडणुकीच्या प्रचारार्थ महामेळावा आज या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये घेतलाय. या मेळाव्याला उपस्थित असलेले आपले माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मान्य अशोकराव मोने, माजी उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट डी.जी. बनकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर तात्या शिंदे, त्याचप्रमाणे आपले नगरसेवक मान्य अमोल मोहिते, राजूभैया भोसले जिल्हा सदस्य, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष सचिन सारस, त्याचप्रमाणे मान्य दादा ढोणे, मान्य दिगंबर ढोणे, मान्य देवेंद्र ढोणे, किरण ढोणे, गजेंद्र ढोणे, त्याचबरोबर राजेंद्र ढोणे, वीरेंद्र ढोणे, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपलं सर्वांचं लाडकं तरुण नेतृत्व म्हणजे रुद्र. कारण गंमत अशी आहे की माझ्या पण मुलाचं नाव रुद्र आहे आणि रवीच्या मुलाचं पण नाव तेच आहे. मग काळजी करू नका, अजून काय माझं पोरगं काय अजून काय निवडणुकीच्या याच्यामध्ये नाही. रुद्राला बाहेर काढले कारण शेवटी समाजसेवेची आवड दोन्ही कुटुंबियांना आहे. दादा असू दे, दिगंबर असू दे किंवा त्यांचे वडील असू दे, त्यांनी वर्षोनवर्ष या सातारा शहराचं आणि आपल्या या प्रभागाचं प्रतिनिधित्व केले. वहिनींनी पण प्रतिनिधित्व केले. दादांच्या मंडळी यांनी पण आपल्या नगरसेविका म्हणून काम केलं होतं. त्यामुळे या कुटुंबाला एक वारसा आहे, जो वारसा आजपर्यंत या तरुण पिढीनं सुरू ठेवला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी चंद्रकांत कोकाटे यांनी सांगितलं हे सगळ्या कार्यक्रमाचं एक अर्थ आहे की रवी भैयासाठी सगळ्या लाडक्या बहिणी इथं आलेल्या आहेत. पण कोकाटे साहेब प्रत्येक कार्यक्रमाला लाडक्या बहिणी एवढ्याच असतात. लाडक्या बहिणींची काय रवी भैयाला म्हणजे कमतरता नाहीच आहे, कारण त्याच्या नावातच भैया आहे. बहिणी बरोबर एवढ्या मोठ्या संख्येने येतातच. आणि वाढदिवसाचा कार्यक्रम तर आम्हाला ते लकी ड्रॉचे नंबर काढून काढून आमचे बोट
अक्षरशः अशी दुकान लागतात, पण रवी भैयाची काय बक्षिसं थांबत नाही. त्यामुळे या सगळ्या लाडक्या बहिणी आणि सगळे माझे तरुण मित्र सगळ्यांचं मी आज इथं स्वागत करतो. सध्या सगळ्या बहिणींनो, राज्य तुमच्या अवतीभोवती फिरायला लागलं आणि आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, त्याचा उल्लेख मगाशी चंद्रकांतनी केला, की आमचं महायुतीचं सरकार आमच्या महाराष्ट्रातल्या बहिणीच परत आणणार आहेत. हे आता काळ्या दगडावर. आणि बहिणींनो, काळजी करू नका. मी परवा दिवशी पालीला देवेंद्र फडणवीसांच्या सभेला होतो आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आता 1500 रुपयांची लाडकी बहिणीची ओवाळणी ही इलेक्शन नंतर 2100 रुपये होणार. त्यामुळे आता बहिणींची जबाबदारी जास्त वाढलेली आहे. आता 20 तारखेला पाणी आले का नाही, काय आले का नाही बघायचं नाही. अजिबात सकाळचा चहा स्वतःचा करून प्यायचा, घरात पण करून द्यायचा नाही. आधी येऊन मतदान केंद्रावर लाईन लावायची, आपलं काम उरकायचं, मग घरची कामं करायला काय असेल ते बघायला जायचं. पाहिजे त्या दिवशी मुलांना मुलींना कॉलेजला शाळेला पाठवू नका, ग बसा म्हणायचं. आमचा विषय जे आमच्यासाठी करतात त्यांचा विषय आम्हाला भेटू दे. आणि महत्वाचं म्हणजे की दाजी काय करतात त्याच्यावर लक्ष ठेवा, कारण दाजी सगळे सातारा फिरून येणार आणि मग ह्याचं काहीतरी आहे, त्याचं काहीतरी आहे. सकाळी नाक्यावर काही चर्चा चालली होती, पोळी नाक्यावर, मग राजवाड्यावर कोण काय म्हणत होतं, मग खाली चंद्रविलास मध्ये कोणाचं काय चाललं होतं, बामणीच्या इथं काय चाललं होतं, हे सगळं ऐकून संध्याकाळपर्यंत दाजी बेजार झालेला असतोय. मग आधी तुम्ही लक्ष ठेवा की घरी आल्यावर दाजी काय उलट सुलट सांगतोय का. सांगत असला तर मतदानाच्या दिवशी आज आपलं घरात घ्यायचं, अगदी गोड बोलायचं, कडी लावायची आणि आपण मतदानाला यायचं बस. कारण सगळं तुमच्या हातात आहे एवढं लक्षात ठेवा. पण हे जाऊ द्या, चेष्टेचा भाग जरी सोडला तरी ज्यांनी आपल्याला दिलंय त्यांच्या मागं आता उभा राहण्याची वेळ आलेली, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिलं तर आपण विचार करा की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला पहिल्यांदा योजना आपल्यासाठी सुरू केल्या आणि या योजना देत असताना त्यांनी कोणीही मध्यस्थी ठेवला नाही. आज शेतकरी सन्मान योजना, महिलांना जो केंद्रातनं नरेंद्र मोदींच्या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी म्हणून लाभ येतो, त्या योजना असतील, आपल्या घरासाठी दिलेली योजना असेल, आपली महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, आज केंद्र सरकारकडनं जे धान्य आज सुद्धा आपल्याला मोफत येते. आज सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धान्य आपल्याला मोफत देतात. ही वस्तुस्थिती आहे. कुठलीही योजना भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीसाठी चालू केली चालेल नाही. 10 वर्ष झाले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. 10 वर्ष सगळ्या योजना जशाच्या तशा त्यांनी चालू ठेवल्यात, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज राज्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, यांनी ही लाडकी बहीण योजना दिली आणि ही लाडकी बहीण योजना सुद्धा आपल्याला देण्याचं काम हे भाजप आणि महायुतीने केले. 1500 रुपये काय मी म्हणत नाही की फार मोठा आकडा आहे, पण माझं मत असं आहे की आज महाराष्ट्रातल्या महिलांच्या मनामध्ये एक भावना जागी झाली आहे की आमचा विचार मुंबईमध्ये बसलेलं कोणतरी करतंय. आम्हाला आमच्या खात्यावर 1500 रुपये मुंबईतनं कोणतरी पाठवून देते आणि आम्ही सुद्धा या महाराष्ट्रातले नागरिक आहोत. महिला असलो तरी आम्ही कुठेही कमी नाही, हे विचार करणारे कोणतरी मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बसले. हा विचार हा आपल्या मनामध्ये खऱ्या अर्थानं जागा झालाय असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं माझी हीच विनंती आहे की
आपल्याला जर हे सगळं चालू ठेवायचं असलं तर आपल्याला महायुतीच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कारण एक आपण लक्षात घ्या, समोरची जी महाविकास आघाडी आहे त्यांचं काय चाललंय, त्यांचं ही योजना बदनाम करायचं सुरू झालेलं आहे. ही योजना बदनाम करायची आणि ही लाडकी बहीण योजना बंद कशी पडेल हा प्रयत्न या महाविकास आघाडीचा चाललाय. काँग्रेसचे काही लोक तर कोर्टात सुद्धा गेले की या योजनेमुळे राज्य दिवाळखोरीत निघतं, ही योजना बंद करा. कोर्टाने त्यांचं ऐकलं नाही. निवडणूक आयोगाकडे यांनी तक्रारी केल्या की या योजना पाहिजे, पण आमचे पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हुशार होते, त्यांना माहित होतं आचारसंहिता लागणार आहे, त्यामुळे त्यांनी आधीच पैसे सगळे आपल्या खात्यावर जमा करून टाकले. आचारसंहितेचा आपल्याला अडचण होऊ नये म्हणून नोव्हेंबर पर्यंतचा पैसा लाभार्थ्यांचा जो हे आहे तो प्रत्येकाच्या खात्यावर आला, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्या, जर आपण भावनेच्या भरामध्ये चुकीचा मार्ग धरला तर जे आपल्याला मिळाले ते ही महाविकास आघाडी सत्तेत येऊन बंद करणार. आज परवा दिवशी जी एक बातमी आली, नागपूरमध्ये राहुल गांधींनी जाहीर केलं की आम्ही 3,000 रुपये देऊ. आज यांचं कर्नाटकात सरकार आहे, यांचं तेलंगणामध्ये सरकार आहे. कुठल्याही सरकारनं अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजना तिथं राबवलेली नाहीये. एका पण सरकारनं काँग्रेसचा राबवलेली नाहीये. फक्त महाराष्ट्रामध्ये आता इथं सत्तेवर यायचंय आणि महायुती करते म्हणून तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न हा या महाविकास आघाडीकडनं चाललाय. हे सगळ्या माझ्या बहिणींनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे काय बोलताय तिकडे लक्ष देऊ नका, काही उपयोग नाही. जेवढं नरेंद्र मोदींनी आतापर्यंत आपल्यासाठी केलंय, एवढे वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, पण एवढं भरभरून थेट आपल्या खात्यामध्ये लाभार्थी म्हणून लाभ देण्याचं काम कुणी केलं नाही. तुम्हाला कोणाकडे जायला लागत नाही, आमदारांना भेटायची काही कारण नाही, नगरसेवकाची सही घ्यायचं काही कारण नाही. तुम्ही फॉर्म भरा, तुमची फॉर्म पात्र झाला, तुमच्या अकाउंटचं लिंक करा, अकाउंट लिंक झालं की तुमच्या खात्यावर पैसा जमा होतोय. रुपयाचा चहा कुणाला पाजायचा नाही, कुणाला 4 पैसे द्यायचे नाही, भ्रष्टाचार नाही, काय नाही, काय नाही, कुठला अधिकारी नाही, साहेब नाही, काय नाही, थेट अकाउंट मध्ये पैसे येतात. हे फक्त आणि फक्त नरेंद्र हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आता वेळ आली आहे की ज्यांना आपली काळजी आहे त्यांच्या माग आता आपण उभं राहिलं पाहिजे आणि महायुतीला परत एकदा सत्तेमध्ये आणलं पाहिजे. देवेंद्रजींना ताकद दिली पाहिजे, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदेना ताकद दिली पाहिजे, अजित दादांना ताकद दिली पाहिजे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं, ही माझी विनंती आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपलं सर्वांचं बहुमोल असं मत हे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून माझं जे चिन्ह आहे कमळ, याच्या समोरचं बटन दाबून आपण सर्वांनी आपलं बहुमोल मत हे मला द्यावं, ही विनंती आजच्या या महामेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला नम्रपणे करतो. आणि परत एकदा या सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ही आपल्या माध्यमातून आपल्या मिळावी, ही विनंती आपल्याला सर्वांना करू इच्छितो. माझी मगाशी रवी आणि चंद्रकांत जरा थोडं गोंधळ झाला त्यांचा. माझी 6वी नाही, आता आपल्या आशीर्वादानं मी 5व्यांदा आमदार होणार आहे. 6वी वेळ अजून माझी यायची आहे, मला अजून वेळ आहे. त्यावेळेला मला ते पण माहित आहे की अजून माझं वय आहे, मी 6वी वेळ पण नक्की हे करीन. फक्त जरा आता 5व्या टर्म मध्ये मला काम थोडं जास्त करायला लागणार आहे याची मला कल्पना आहे. आणि 100% आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीसांच्या मार्गदर्शनानं नक्कीच साताऱ्याचं प्रगती कशी होईल, साताऱ्यामध्ये चांगल्या सुविधा कशा मिळतील, सातारा हा सुंदर ऐतिहासिक सातारा आहे, हा सातारा अजून सुंदर कसा करता येईल हा प्रयत्न नक्की आमदार म्हणून मी पुढे करत राहणार आहे. आणि त्यासाठी साथ ही मला मिळावी, ही विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो. आज स्थानिक विषयांबद्दल बोलायचं झालं तर मगाशी रवीनं सांगितलं की गेल्या 5 वर्षामध्ये आपण कोट्यावधीचा निधी
सातारा शहरासाठी आणि प्रत्येक प्रभागासाठी आणला. आज आपल्या प्रभागामध्ये सुद्धा पूर्वी आपण वर पॉवर हाऊस कडे जायचो, काय अवस्था होती पॉवर हाऊस कडे आपण बघायचो. रस्ते नव्हते, चालता येत नव्हतं, पायऱ्या नव्हत्या. पण आज सगळीकडे रविभाईच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जो रवीनं पाठपुरावा माझ्याबरोबर केला, आज प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते हे आपल्या पॉवर हाऊसच्या भागामध्ये झालेत. आज आपल्या इथं 10 लाखाची टाकी ही पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या इथं होतीये. आज आपल्या इथं मुस्लिम समाजासाठी आपण समाज मंदिर बांधतोय, 90 लाखाचं समाज मंदिर बांधतोय. आज दस्तगीर कॉलनीमध्ये आपण बास्केटबॉल कोर्ट बांधलं, मुलं मुली बास्केटबॉल तिथं खेळतात. आज आपल्या कुणबी समाजाला 70-80 लाखाचं समाज मंदिर कुणबी समाजासाठी राज्य सरकारकडनं पैसे आणून आपण मंजूर करून दिलेलं आहे. आज आपल्या दोन्ही कॉलनीतले रस्ते, आपल्या प्रभागातले रस्ते, आज सगळीकडचे रस्ते हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केले. आज अद्दवाडीमध्ये जो भाग आला, आपली पलीकडची जानकर कॉलनी असेल, मारदरे असेल, आपली वरचा आपला संपूर्ण भाग असेल, आज प्रत्येक भागामध्ये हद्दवाढ झाल्यानंतर तिथं कोट्यावधीचा निधी आणून द्यायचं काम चाललंय. आज पेड्याच्या भैरोबाला आपण आपल्या इथलं अतिशय एक वेगळ्या पद्धतीचं गार्डन हे आपण पेड्याच्या भैरोबाच्या पायथ्याला उभं करतोय. तुम्ही जाऊन बघा, काम सुरू आहे. आज आपला पोहण्याचा तलाव सातारा शहरातला बंद पडला, त्या ठिकाणी आपण गणेश विसर्जन करायला लागलो, बंद झाला. आज शाहूपुरीमध्ये पूर्ण ऑलिम्पिक साईज ज्याला आपण म्हणतो की ज्या ठिकाणी ऑलिम्पिकच्या पण स्पर्धा होऊ शकतील, एवढ्या साईजचा रांगोळे कॉलनीमध्ये आपण सातारा नगरपालिकेचा पोहण्याचा तलाव आपल्या सातारकरांसाठी आणि मुला मुलींसाठी आपण तिथं तयार करतोय. म्हणून अशा पद्धतीनं अनेक कामं झालीत. आज कासचा रस्ता झाला. आज आपल्या सगळ्यांना आवडतं ठिकाण आपलं कास आहे. आज कासचा रस्ता बघा, हा कुठनं झाला, राज्य सरकारकडनं पैसे आणले म्हणून हा कासचा रस्ता झाला. आज अजिंक्यताऱ्याला जाणारा रस्ता कॉम्प्लीट झाला. कुठनं अजिंक्यताऱ्यासाठी पैसे आले, आज कुठनं अजिंक्यताऱ्यासाठी पैसे आले. आज निम्मा रस्ता जे आले त्यातनं आता उरलेला जो आहे आपल्या गोडोलीच्या कमानीपासून जिथपर्यंत आपण कॉन्क्रीट केले, आज तिथपर्यंत पुढचा रस्ता पण होतोय. संपूर्ण रस्ता हा अजिंक्यतारा किल्ला जाणारा आज पूर्णत्वाला जातोय. आज मेडिकल कॉलेज साताऱ्यामध्ये सुरू आहे. माहुलीला जाताना बघा, एवढं अवाढव्य काम मेडिकल कॉलेजचं आणि हॉस्टेलचं, लायब्ररीचं, सिव्हिल हॉस्पिटलचं तिथं सुरू आहे. एवढा कोट्यावधीचा निधी मेडिकल कॉलेजसाठी आपल्या राज्य सरकारनं दिलाय. हे या आपल्या महायुतीच्या सरकारनं साताऱ्यासाठी दिले. आपण बोलता बोलता आपण म्हटलं काय साताऱ्यात, तर आपण माहिती नसल्यामुळे बोलतो आमच्या इथं काय झालंच नाही, आमच्या इथं काय होतच नाही. पण ही वस्तुस्थिती नाही. तुम्ही बघा, मी जे सांगतोय त्या गोष्टी चालू आहेत का नाही तुम्ही जाऊन बघा. ज्या वेळेला हे उभं राहील, ज्या वेळेला या गोष्टी आपल्या वापरात येतील, त्यावेळेला शिवेंद्रराजे खरं बोलत होते का नाही हे तुमच्या लक्षात येईल. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की गेल्या 5 वर्षामध्ये सुरुवातीला भाजप विरोधात होतं, तरी आपण काम त्यावेळेला विरोधी पक्षाचा आमदार असताना पण मी केली. ही वस्तुस्थिती तुम्ही कधीही तपासून बघू शकता. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती, एवढं आपल्या इथं आपल्या मतदारसंघात आज काम चालू आहे, शहरात काम चालू आहे. आज शहरातले रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू आहे. आज छत्रपती शाहू स्टेडियम पासून जुन्या आरटीओला जाणारा रस्ता कॉन्क्रीटचा आता पूर्ण सुद्धा झाला. आता 3 रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहेत. 52 कोटी रुपये आपल्या आता सातारा शहराला देवेंद्र फडणवीसांनी पहिल्या टप्प्यामध्ये शहराच्या कॉन्क्रिटीकरणासाठी दिले होते. आता इलेक्शन झाले की पुढचे पैसे आपल्याला मिळतील आणि कॉन्क्रीटचे रस्ते आपल्या शहरातले पूर्णत्वाला जातील. हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं सगळ्या बंधू भगिनींना माझी विनंती की काम सांगण्यासारखी असंख्य आहे. प्रत्येक प्रभागात काम चालू आहे. प्रत्येक कुठलाही प्रभाग सातारा शहरातला हद्दवाढी सकट असा राहिलेला नाही तिथं काम चालू नाहीये. आज पाण्याचा विषय आपला अनेक वर्षाचा होता. आपण कासची उंची वाढवली. आज कासचा तलाव मुळची जी त्याच्या 5 पट पाणी साठा आज कासच्या तलावात झाले. किती? 5 पट.
आता ते वाढलेलं पाणी सातारला आणण्यासाठी पाईपलाईनचं काम सुरू आहे. आज पाईपलाईनचं काम योतेश्वर सांबरवाडी पर्यंत आलंय. काही महिन्यातच ही पाईपलाईन पूर्ण होईल आणि कासचं वाढलेलं पाणी हे सातारा शहराला अजून मोठ्या प्रमाणावर मिळेल, ही वस्तुस्थिती आहे. हे काम सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला निधी मिळाला म्हणून हे कासचं काम आपलं मंजूर होऊन पाईपलाईनचं जे आहे ते सुरू होऊ शकलं. हे सुद्धा बंधू भगिनींनो आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे की ज्या सरकारनं आपल्याला एवढं दिलंय, ज्या भाजपनं आपल्याला एवढं दिलंय, ज्या महायुतीनं एवढं आपल्याला दिलंय, आता आपण सुद्धा मतदार म्हणून आपलं कर्तव्य आहे की त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मी गेले 4 टर्म आमदार म्हणून काम करतोय. भाऊसाहेब महाराज वारल्यानंतर मला आपण निवडून दिलं आणि तिथून माझ्या राजकारण आणि तिथून कधी आपण मला मागे वळून बघायला लावलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक वेळेला चढत्या क्रमांकानं आपण मला आमदार म्हणून निवडून दिलं, हे मी कधी विसरू शकणार नाही. आणि या सगळ्या याची उतरही विकास कामात मला कशी करता येईल हा प्रयत्न मी केलाय. मी आज इथं उभा आहे, बोलतोय, कारण मी काम केलंय म्हणून बोलतोय. मी जर काही केलंच नसतं तर मला बोलता आलं नसतं, सांगता आलं नसतं आणि ऐकायला तुम्ही पण समोर बसला नसता, ही वस्तुस्थिती आहे. आज तुमचा विश्वास मी कामाच्या माध्यमातून मिळवला, टिकवला, ही वस्तुस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये, शहरामध्ये, जावळी तालुक्यामध्ये, सातारा तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात तुम्ही गेला तर बघायला मिळेल. हे अगदी इथं ठामपणे उभं राहून मी सांगू शकतो, कारण तेवढं काम मी गेल्या 5 वर्षांमध्ये त्याच्या आधी करून दाखवले. आज जावळी तालुका छोट्या छोट्या गावांचा, छोट्या छोट्या खेड्यांचा तालुका आहे. वस्ती म्हटलं तर अगदी 10-15 त्या घरांपर्यंत पण कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते हे मी त्या लोकांपर्यंत, त्या गावांपर्यंत पोहोचवले. हे कधीही तुम्ही जावळी तालुक्यात जाऊन बघू शकता. ज्या गावांना डांबर कधी बघायला मिळालं नव्हतं, आज त्या गावामध्ये डांबर गावापर्यंत सोडा, गावाच्या अंतर्गत पण डांबर सगळीकडे पोहोचलेलं आहे. एवढं काम मला करता आलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की मी तुमच्यात नेहमी असतो. मी कधी अशी वेळ नाहीये की शिवेंद्रराजे साताऱ्यात दिसलेले नाहीत. मी सलग 5 वर्ष माझ्या मतदारसंघात असतो. मी कधीही बाहेर फार जात नाही कुठं. मी राहायला साताऱ्यात असतो, कुठेही मी जात नाही. गेलो तर अधिवेशनाला जातो, शनिवार रविवार परत सातारला येतो. नागपूरला गेलो तरी शनिवार रविवार मी सातारला येतो. त्यामुळे तुमच्यामध्ये राहून, माझ्या मतदारसंघात राहून मी काम केले. शहराच्या, तालुक्याच्या, जावळीच्या जिथं जिथं प्रसंग आले, मग चांगला असं त्या प्रसंगांना आमदार म्हणून जी माझी जबाबदारी आहे, ती जबाबदारी पार पाडण्याचं काम मी ज्या त्या वेळेला केलं. या शहराची ओळख शांतताप्रिय शहर आहे, ती ओळख कायम ठेवण्यासाठी ज्या ज्या वेळेला प्रसंग आले त्या त्या वेळेला मी उभा राहिलो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की आता आपल्या आशीर्वादाची परत एकदा मला गरज आहे. आणि तो आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा, माझ्या बहिणींचा, माझ्या सर्व बंधू वडीलधाऱ्यांचा आता मताच्या रूपात मला 20 तारखेला मिळावा, ही विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि एवढंच सांगतो की पुढचे 5 वर्ष सुद्धा आपला सातारा सर्व बाजूनं, हे आपली MIDC ची वाढ असेल, इतर गोष्टी असतील, आपल्या शहरातल्या सुशोभीकरण असतील, आपल्या शहरातलं सौंदर्य ज्याला आपण म्हणतो, शहरात लागणाऱ्या ज्या सुविधा असतील, त्या सगळ्या पुरवण्यासाठी राज्य सरकारकडनं मी प्रयत्न करत राहील. फक्त आपण, लोक येतील, विरोधक असतात, निवडणुका म्हणून लोक येणार, सांगणार, पण आज जे विरोधी उमेदवार उभे आहेत किंवा ज्या विरोधी पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत, हे आपल्या इथं किती वेळेला याच्या आधी आले ह्याचा विचार करा. कोरोनामध्ये कुठं होते, इतर वेळेला कुठं होते, ज्या वेळेला आपल्या रस्त्यांवर डांबर नव्हतं त्यावेळेलाही कुठं होते, ज्या वेळेला कॉन्क्रीट झालं त्यावेळेलाही आपल्यापर्यंत यायला लागले आणि पाहुणे रावणे उडकायला लागले. याच्यापूर्वी हे विरोधी उमेदवार कुठं होते, किती वेळेला आपल्या प्रभागामध्ये येऊन बघून गेले इथं काय चाललंय, कुणाला काय पाहिजे, कुणाला काय अडचण आहे, या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. किती निधी यांनी आपल्यासाठी आणून दिला, हे सत्तेत होते. हे यांच्या पक्षाचं सरकार होतं. उद्धव ठाकरे साहेब असताना, मुख्यमंत्री असताना सुद्धा हे सत्तेत होते. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादा सत्तेत आल्यावर हे त्यावेळेला पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. काम
सातारा जवळी आणि सातारा शहरामध्ये आलेलं नाही, रुपयाचं काम यांच्याकडनं आलेलं नाही. त्यामुळे अशा ना करत्या कर्तव्य शून्य लोकांचा विचार आपण करणार आहोत का, ह्याचा कुठेतरी विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. जो माणूस एका पक्षामध्ये कायम राहू शकत नाही, महिनाभरापूर्वी अजितदादांना जो माणूस घरात जेवायला घालतो, त्याच्यानंतर अजितदादांकडनं पवार साहेबांकडे जातो, त्याच्यानंतर पवार साहेबांकडनं उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो आणि मग तिथनं तिकीट मिळवतो. एवढा दुलदुला माणूस हा विश्वासार्हता ठेवण्याच्या पात्रतेचा आहे का, याचा विचार मतदार बंधू भगिनींनो, माझ्या बहिणींनी सगळ्यांनी केला पाहिजे. मी जिथं आहे तिथं मी कायम राहिलो. मी भाजपमध्ये गेलो, राष्ट्रवादी सोडली, कारण भाजपमध्ये काम करायला सोपं होतं, प्रगतीचं लक्षण किंवा नेतृत्व तसं होतं. फडणवीसांचं नेतृत्व आम्हाला आवडलं, मला आवडलं आणि त्यांनी भरभरून मला सहकार्य केलं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज देशाची प्रगती, राज्याची प्रगती जर आपल्याला करायची असेल, आपल्या सातारची प्रगती करायची असेल, तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय देशामध्ये उरलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज अमेरिकेमध्ये सुद्धा ट्रम्प प्रेसिडेंट झाले, त्यांना सुद्धा नरेंद्र मोदींची मदत इथनं घ्यायला लागली. तिथल्या सुद्धा भारतीयांना नरेंद्र मोदींना सांगायला लागलं की ट्रम्पच्या मागे उभं राहा आणि त्यांना निवडून द्या. आणि तिथल्या भारतीयांनी त्याप्रमाणे मोदीजींचं ऐकून हे केलं. का एवढं अमेरिकेतले भारतीय मोदीजींचं का ऐकतील? तर या देशाची ओळख, जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. ही वस्तुस्थिती आहे, ही कुणी नाकारू शकत नाही. आज जगामध्ये भारताला आणि भारतीयांना आपण कुठल्याही देशात आपली मुलं शिकायला गेली, आपली मुलं बाहेर असतील, तुम्ही विचारा, आपल्या मुली बाहेर असतील त्यांना विचारा की 15 वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती आणि आज भारतीयांची परिस्थिती फॉरेनला गेल्यानंतर काय. आज भारतीय परदेशात एअरपोर्टला उतरला की त्याचा पासपोर्ट बघूनच अधिकारी तिथं सन्मानानं त्याकडे बघतात. ही वस्तुस्थिती आहे. हे का घडलं? हे आपोआप नाही घडलं, हे मोदीजींनी घडवलंय, हे लक्षात ठेवा. आणि आज ज्या भारतीय जनता पार्टीतनं मी आहे, आमच्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आहेत. आज त्यांच्या विचारानं आम्ही सगळेजण काम करतोय. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. निवडणूक जरी साताऱ्यात होत असली तरी ही निवडणूक राज्याची आहे. तुम्ही राज्याच्या भविष्याचा निर्णय करायला निघालाय. तुम्ही नुसतं सातारचा आमदार निवडणार नाहीये, तर राज्य कुणाकडे द्यायचं हे पण तुम्ही निवडणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि केंद्र भाजपचं सरकार आणि राज्यात भाजपचं सरकार जर असं मिळालं तर आपल्या राज्याची प्रगती पण जास्त गतीने होऊ शकते, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे. चुकून केंद्रात वेगळ्या विचाराचं सरकार आणि राज्यात वेगळ्या विचाराचं सरकार आलं तर विचारांमध्ये संघर्ष चालू होतो आणि राज्याची प्रगती खुंटती. ह्याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आज केंद्राकडनं आपल्याला जे काही मोठे मोठे प्रकल्प येतात त्याला मदत केंद्राची लागते. आज आपण मुंबईला जातो, आज अटल सेतू जो आपण बघतो किती सोपं झालंय आता मुंबईला जाणं, एवढं फास्ट आपण मुंबईमध्ये पोहोचतो. त्या अटल सेतू कुठनं आला? केंद्र सरकारकडनं आला. आज वरळी कोस्टल रोड जो आपण बघतो हा कुठनं आला? केंद्र सरकारकडनं आला. का तर राज्य सरकार भाजपच्या विचाराचं होतं, कुठेही आडवा आडवी कुठेही हे नव्हतं. त्यामुळं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सुद्धा एका, जर आपल्या राज्याची प्रगती ही गतीने होऊ शकते. वेगळ्या विचाराचे आले की राज्यातले काहीतरी वेगळं काढणार आणि केंद्राशी भांडत बसणार, ही परिस्थिती आपल्या राज्यामध्ये होऊ नये याची खबरदारी आपण सुद्धा मतदार म्हणून घेतली पाहिजे. नुसतंच माझ्या इथला रस्ता, माझ्या इथलं काय, सातारमध्ये काय चाललंय एवढ्या पुरतं आपण मर्यादित नाहीये. आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आपण मतदान करणारे हे महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्राचं नेतृत्व कुणाकडे द्यायचं ह्याच्यासाठी मतदान करायला आपण चाललोय. त्यामुळे या सगळ्याचा थोडा मोठ्या दृष्टिकोनातनं, एक मोठ्या नजरेतनं या विषयाकडे बघा अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे राहावा, महायुतीच्या मागे राहावा. कुठेही प्रगतीच्या बाबतीमध्ये आपण कमी पडणार नाही.
विकासाच्या बाबतीमध्ये आपण कमी पडणार नाही हा माझा शब्द या निमित्तानं माझ्या सर्व लाडक्या वडीलधारी आणि बंधू माझ्या सगळ्या मित्रांना आहे. त्यामुळे कधी तुम्ही माझ्याकडं कुठलीही जबाबदारी द्या, 100% ती जबाबदारी पार पाडण्याचं काम पुढच्या 5 वर्षांमध्ये आमदार म्हणून मी करीन हा शब्द या निमित्तानं आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या नेत्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचंय. आणि दुसरं मागाशी महाराज साहेब म्हणले की मी चुकून 6वी वेळ म्हणलो, तर महाराज साहेब इतर 5 उदाहरणं तुमची आहेच, पण आरवास मध्ये आम्ही तुम्हाला 6वी वेळ दिलेली आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या आणि आपल्या नेत्याला बहुमताने विजयी करा.